खासदार राऊत यांनी शोधला नरकातला स्वर्ग. बहुतेक लोकांनी चित्रपट किंवा मालिकांत जेल पाहिली, पण खासदार संजय राऊत यांनी 102 दिवस आर्थर रोड कारागृहात काढले. ईडीने कारवाई केलेले शेवटचे नेते ठरले. त्यानंतर ईडीला बुज मारले गेले. जेलमध्ये 1 मिनिट म्हणजे 1 वर्षाचा भास होतो. जेलमध्ये गुन्हेगारच जातात असे नाही, तर गांधीजी, नेहरू, सरदार पटेल, सावरकर, सरोजिनी देवी नायडू, लांब कशाला अण्णा हजारे सुद्धा जाऊन आले. यांचे गुन्हे काय होते? यांनी बाहेर येऊन इतिहास घडविला. संजय राऊत यांनी 102 दिवस लेखणी हातात घेऊन नरकात स्वर्ग लिहिला. आता या स्वर्गावर अनेक जण आपल्या कुवतीनुसार बोलणार, काही मंडळी वळवळणार, नंतर थंड बसणार. राजकारणी कायम व्यस्त असतात, पण जेलमध्ये वेळ जात नाही, म्हणून राऊत यांनी असा आपला वेळ घालविला. मोकळ्या वेळेत त्यांनी सर्व मागील घटनांचा पाढा वाचला. ठाकरे पवारांमुळे शेवटी मोदी शहा यांना जेलवारी घडली नाही. आता या उपकारांची परतफेड व्यापारी डोकी कशा पद्धतीने करतात ते समोर आले आहे. हुकुमशाह असो की अमित शहा, उपकार करायचे असतात, मोजायचे नसतात. हा ठाकरेंनी पंच मारला. साकेत गोखले यांनी एका कायद्याचा किस्सा सांगितला. 35 रुपयांची दुधाची पिशवी चोरली होती, त्यांना जेल झाली. जामीन मिळाला, दंड भरायला 500 रुपये नाही, म्हणून अखेर बाहेर जाऊ शकले नाही. ही हिंदुस्थानची न्यायव्यवस्था आहे. आईची गर्भपिशवी 9 महिन्यानंतर बाळाला ठेवत नाही. जेलमध्ये कोणकोणाचे? राऊत यांनी लिहिलेले पुस्तक 50 वर्षानंतर इतिहास होईल. आज जे या पुस्तकाला बालिश कथा म्हणून चिडवितात, त्यांचीच पोलखोल होणार आहे. राऊत यांना जेलमध्ये पाठवून सरकारने आपली सर्व शस्त्रे अस्त्रे बोथट केली. जेलमध्ये गेल्यानंतर परिवारावर कोसळणाऱ्या समस्या भयावह असतात. अशावेळी मागे उभे राहणाऱ्यांना या पुस्तकातून खास धन्यवाद दिले आहेत. झालेली जेल ही पक्ष फोडण्याची मोहीमच प्रक्रिया असल्याचे षडयंत्र म्हणून राऊत यांनी पुढे आणले आहे. त्यातच भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे प्रकरणांची पुन्हा उजळणी होऊ शकते. पक्ष फोडण्यासाठी, सदस्य फोडण्यासाठी, खासदार आमदार फोडण्यासाठी जेलर, पोलीस व्यवस्थापन, सरकारी अधिकारी कशा प्रकारे काम करतात ते या पुस्तकातून समोर येणार आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.